सुनेची युक्ती. झालं. वादाची ठिणगी सुभद्राताईंनी टाकली. सुभद्राताईंच्या अशा वागण्याने त्यांचा मुलगा आणि सून एकमेकांच्या मनात अडी ठेवून वागतात आणि सुभद्राताई मात्र या गोष्टीचा फायदा उचलायची. रात्री झोपण्यासाठी सुद्धा वरद त्यांच्याच खोलीमध्ये जात असे. कारण वरद आल्यावर रात्री उशिरापर्यंत वरदची आई तो बोलत बसायचा आणि ही गोष्ट मात्र आता माधुरीला खटकू लागली. असेच लग्नाला आता वर्ष होत आले. ज्या ज्या दिवशी वरद गावी यायचा त्या दिवशी आपल्या बायकोबरोबर कमी आणि आई सुभद्राताईंसोबत जास्त वावर असायचा. यामुळेच वरद आणि माधुरीमध्ये दुरावा येऊ लागला. माधुरी मात्र सगळं काही सहन करत होती. अशातच सुभद्राताईंच्या बहिणीचा एक दिवस सुभद्राताईंना फोन आला. तेव्हा माधुरी लादी पुसण्याचे काम करत होती. वत्सलाबाई आणि सुभद्राताईंचा संवाद सुरू होता. त्या म्हणत होत्या, "अक्का, काय ग, कशी आहे तू? फोटो पाहिला, तुझी सून आल्यापासून तब्येत सुधारली म्हणायची." सुभद्राताई म्हणतात, "काही नाही, आहे तशीच आहे मी. बरं, बोल तू कशासाठी फोन केलास? काहीतरी कारण असल्याशिवाय थोडी ना फोन करणार तू." "अगं, तुझ्या लेकीचं लग्न ठरलं आहे. आहेस कुठे?" त्यावर सुभद्राताई म्हणतात, "काय, सोनूचं लग्न ठरलं आणि तू मला आत्ता सांगतेस? मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही उरकून टाकलास मला न विचारता. मला वाटलं आता काही डायरेक्ट पत्रिका देणार आहे की काय हातात आमच्या. असं कसं करीन मी, बहीण आहेस ना तू माझी." तेच म्हटलं, माझ्यासाठी आली असतीस तर लग्नाला 8 दिवस आधी तर बरं झालं असतं आणि मला वाटतंय की तू यायलाच पाहिजे. त्यावर सुभद्राताई म्हणतात, "अगं, कसं येऊ तिकडे? इकडे तुझ्या दाजींचं माझ्याशिवाय पान पण हलत नाही. म्हणजे औषध पाणी सगळं मलाच बघावं लागतं. मी कसं त्यांना सोडून 8 दिवस येऊ तिकडे?" वत्सलाताई म्हणतात, "सून आली आहे, तूच करतेस का अजून?" "हो, सून असली तरी बायको बायकोच असते. तिची सय कुणाला येणार नाही. ही गोष्ट खरी आहे. सून असली तरी बारकावे आपल्या पारखी नजरेने शोधावे लागतात. ते सुनांचं काम नाही. आणि एका वर्षात थोडी समजणार आहे तिला काळजी कशी घ्यायची ते." हे सर्व माधुरी लादी पुसत असताना ऐकत होती. दुपारी जेवण झाल्यानंतर माधुरीच्या मनात एक विचार आला. आपल्या सासूबाई सासऱ्यांशिवाय 8 दिवस राहू शकत नाही. तेही लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाले असताना. माझं तर नवीनच लग्न झालंय, मग मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी राहू शकते? वर्ष झालं तरी आमचा अजूनही संवादही नाहीये. जरी संवाद झाला तरी मोकळेपणाने संवाद नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक दिवस काहीही करून ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने वरदला सांगायचं असं माधुरी मनाशी ठरवते. वरद 2 दिवसांनी येणार असल्याने माधुरी आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरात वरदसाठी स्वयंपाक बनवायला जात नाही. म्हणून सर्वांचे जेवण आटपून आवराआवर करून माधुरी आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून जाते आणि जाताना वरदचा फोन त्याच्या नकळत घेऊन जाते. माधुरी आपल्या खोलीत गेल्यावर वरद आपला फोन घरभर शोधत बसतो. मग फोन शोधत शोधत आपल्या खोलीमध्ये जातो तर फोन माधुरीच्या हातात दिसतो. वरद तिच्यावर चिडक्या स्वरात म्हणतो, "माझा फोन कशासाठी घेऊन आली आहेस इथे?" त्यावर माधुरी म्हणते, "मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं." "काय बोलायचं आहे?" "मी इंटरव्ह्यू दिला होता लग्नाआधी. त्या संदर्भात कॉल आला होता मला. तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होते. शेवटी आज तुम्हाला सांगावं असं वाटलं." "मग काय करायचं ठरवलं आहेस तू?" "काय म्हणजे मला जावं लागणार. ट्रेनिंग आहे महिनाभर आणि जावंच लागेल. मला जॉईनिंग येईल लगेच होईल." "एकदा का ट्रेनिंग झालं की?" तिचं वाक्य थांबवत वरद म्हणतो, "असं कसं शक्य होईल? मी इकडे पुण्यात आणि तू मुंबईला, कसं शक्य होईल?" माधुरी म्हणते, "का? का नाही होणार शक्य? तसंही मला सवय झालीये तुमच्यापासून लांब राहायची. वर्षभर राहते ना तुमच्यापासून दूर. मग मुंबईला सहज शक्य होईल राहणं मला." "आणि आई-वडिलांचं काय?" माधुरी म्हणते, "तुम्ही फक्त प्रॉब्लेम काढाल, त्यावर सोल्युशन नाही काढणार. पण माझ्याकडे सोल्युशन आहे. आई-बाबा आपल्या लग्नाआधीही एकटेच राहत होते ना, तेव्हा तुम्हीही पुण्यात होतात. मग तेही सहज राहू शकतात आपल्याशिवाय." "अगं, पण तुला नोकरी करण्याची काही गरज नाहीये." माधुरी म्हणते, "लग्नाआधीही माझ्या बाबांनी या विषयावर नेहमी आडकाठी केली. माझी इच्छा असताना आता तुम्हीसुद्धा आडकाठीच करत आहात." वरद म्हणतो, "अगं, असं कसं होईल? मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही आणि लोक काय म्हणतील?"
माधुरी त्याला एक प्रश्न विचारते आणि म्हणते, खरंच उत्तर द्या. आपण खरंच नवरा बायको आहोत का? वरद म्हणतो, हा काही प्रश्न झाला का? आपण नवरा बायकोच आहोत. पण मला असं वाटत नाही. कारण लग्नाला आता वर्ष झालं. मला एकदाही मोकळीक नाही मिळाली आणि तसंही महिना महिना वेगळं राहायची सवय झाली मला. अंगवळणी पडलंय असं म्हणायला हवं. वरद तिला आश्वस्त करत म्हणतो, ठीक आहे, मी आईशी बोलतो. तरीही तू तुझ्या निर्णयाचा परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. अहो, तुम्ही आईशी बोलावं असं मला नाही वाटत. कारण मला खात्री आहे की माझ्या या निर्णयावर नेहमी नकारात्मक भूमिका आईची असेल. माझ्या निर्णयावर मी फेरविचार करण्याची गरज नाहीये. कारण माझा निर्णय झाला आहे. वरद माधुरीचं बोलणं मनात घोळवत झोपण्यासाठी आपल्या आईकडे जातो आणि माधुरीला जाताना सामान पॅक करायला सांगतो. वरद रात्रभर माधुरीच्या म्हणण्याचा विचार करत असतो. सकाळी जेव्हा सुभद्राताई देवपूजेसाठी उठतात तेव्हा वरदसुद्धा उठलेला असतो. आपलं लेकरू एवढ्या सकाळी उठलं म्हणून सुभद्राताई कौतुकाने आपल्या लेकराला विचारतात, एवढ्या सकाळी कसं बरं उठलास? ये इकडे, डोकं मालिश करून देते अंघोळीच्या आधी. वरद आईला म्हणतो, राहू दे ना आता, लहान राहिलो का मी? राहू देत, मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी लहानच असतो. वरद आईला म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना बाळा. वरद म्हणतो, आई, माधुरीला मुंबईला जावं लागणार आहे ट्रेनिंगसाठी. सुभद्राताई म्हणतात, अरे, मुंबईला का? इथे जवळ का नाही नोकरी करू शकत ती? वरद म्हणतो, आई, लग्नाआधी इंटरव्ह्यू दिला होता तिने आणि आता 3 महिने ट्रेनिंगसाठी बोलवलंय. मला असं वाटतंय की जाऊ दे तिला ट्रेनिंगसाठी. पण वरद, नोकरी करण्याची खरंच काही गरज नाही. मी सुद्धा एक लेक्चरशिप सोडून दिली, तेही तुझ्यासाठी. नाहीतर मी अजूनही नोकरी केली असती. तेवढ्यात अरुणराव म्हणतात, अगं, पण तू नोकरी करावी असं मला तेव्हाही वाटायचं आणि अजूनही वाटतंय. पण तू तुझं आयुष्य जणू वरदसाठी सोपवून टाकलंस. माझाही विचार केला नाहीस. निदान माझ्या म्हणण्याचा तरी विचार करायला पाहिजे होतास. वरद, माझा पूर्ण पाठिंबा आहे. माधुरीला तिने जरूर नोकरी करावी. सुभद्राताई म्हणतात, सगळे एक प्रकारचा कट केल्यासारखं माझ्याशी वागत असतात. सगळ्यांचं कधीच एक मत नसतं या घरात. वरद आईला समजावून सांगतो, कट वगैरे काही नाही. मला माहिती होतं या मताला तुझा पाठिंबा नसणार. म्हणून माधुरीच्या आधी मीच तुझं मत विचारायला आलो. नाहीतर ती स्वतः सांगणार होती. आई रागातच म्हणते, सगळं परस्पर ठरवलं आहे ना, मग माझं मत विचारण्याचं नाटक कशासाठी? बंद करा अशी नाटकं. फक्त एवढंच झालंय ना, पुढचं अजून तिची निवड व्हायची आहे. सगळं जमल्यासारखं करू नका, नाहीतर अंगाशी येईल. अगं, 3 महिन्यांचा तर प्रश्न आहे. नंतर पाहूयात ना काय होतं ते. तिला मुंबईला राहावं लागेल. तर काय होईल? मी पुण्यात आणि ती मुंबईला. आणि तुम्ही इकडे गावी. तिकडे पुण्यात राहून माझे जेवणाचे हाल होतील. आई, तुला चालणार आहे का माझे जेवणाचे हाल झालेले? एरवी माझी काळजी करतेस, आता कुठे गेली तुझी काळजी? त्यापेक्षा आम्ही दोघेही पुण्यातच राहू. आणि जसं मी येऊन जाऊन राहतो तसं आम्ही दोघेही येऊ की. सणवार तुमच्याशिवाय कसं करू तिकडे? सुभद्राताई तावातावाने स्वयंपाकघरात जाऊन देवाची भांडी घासून काढतात आणि वरद आपल्या खोलीत जाऊन माधुरीला म्हणतो, मी आईशी बोललो. माधुरीने विचारलं, काय म्हणाले आई? अगं, काही नाही. नकारात्मकता आहे तिच्या विचारात. पण तू काळजी करू नकोस. तुझं सामान पॅक करायला घे. तू फक्त ट्रेनिंगवर फोकस करशील. माधुरी ठीक आहे म्हणून त्याला म्हणते, पुढच्या आठवड्यात मला जावं लागेल. वरद तिला सांगतो, मलाही निघावं लागेल आज. उद्या ऑफिस आहे. तू तयारी करायला लाग. अशा प्रकारे वरदच्या मदतीने माधुरी आपल्या ट्रेनिंगची पूर्ण तयारी करते आणि आठवडाभराने मुंबईला ट्रेनिंगसाठी जाते. 3 महिन्यानंतर माधुरीला मुंबईतच जॉईनिंगसाठी बोलावतात. पण माधुरी मुंबईत जॉईन न होता आपली प्रॅक्टिस पुण्यात करायची मागणी करते. माधुरीच्या ट्रेनिंगमध्ये परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याने तिला आपली प्रॅक्टिस पुण्यात सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. एका छोट्याशा 1 BHK मध्ये आपला संसार माधुरी आणि वरद थाटतात. पुण्यात राहूनही आपल्या आईवडिलांसाठी दोघेही अपडाऊन सुरू ठेवतात. सण, समारंभ, व्रतवैकल्य आपल्या सासूबाईंच्या मदतीने माधुरी कसोशीने करते. अशा पद्धतीने माधुरीच्या धाडसी निर्णयाने सासू-सासरे आणि आईवडील दूर राहूनही खुश राहू लागले.
आपल्याही संसारात अगदी अशाच प्रकारे काही निर्णय धाडसी राहून घ्यावे लागतात. काही वेळा भावनिक विचार करत आपण आपल्या स्वतःच्या असा निर्णय घेण्यास पारकं होऊन बसतो. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.